मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री 1 वाजता उघडणार आई तुळजाभवानीचं मंदिर, तर 2025 या वर्षभरासाठी हा नियम लागू असणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। जळगावात गेल्या वर्षभरात दरवाढीनंतर सुद्धा सोनं चांदीचा विक्रमी पद्धतीने आता चांदी आणि सोन्याची खरेदी, तर जानेवारीमध्ये सोनं 63,000 होतं, तर वर्षाखेरीज डिसेंबरमध्ये सोन्याचे दर हे 74,000। परभणी रेल्वे स्थानकावरून बाहेर जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण, मात्र प्रवाशांसाठी हा पूल खुला न झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच। नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी परभणी पालिकेची विशेष योजना, तर 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याचं नियोजन। भोकरदन शहरातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3 दिवसांची मुदत। रायगडमधील उरणची देशातील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून नोंद, तर सरत्या वर्षात उरणमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 150 ते 200 वर राहिला। सोलापूरच्या करमाळा इथल्या रायगाव बस अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल, तर बस उलटल्यामुळे झालेल्या अपघातात 35 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामामध्ये उच्चांकी पेरणी, डिसेंबर अखेर 58,68,278 हेक्टरवर पेरणी। मका, करडईच्या क्षेत्रामध्ये वाढ, तर ज्वारीच्या पेरणीमध्ये मात्र घट। सातारा जिल्ह्यातील कराडच्या सह्याद्री साखर कारखान्याचा पहिला हप्ता हा 3,204 रुपये, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नववर्षाची भेट, तर साखर गावपोच मिळणार। चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती।